नमस्कार. चला, आज आपण आयुर्वेदाच्या एका अशा खजिन्याबद्दल जाणून घेऊया ज्याचं नाव आहे त्रिफळा. हे फक्त एक औषध नाहीये, तर 3 शक्तिशाली फळांचं एक असं मिश्रण आहे जे हजारो वर्षांपासून उत्तम आरोग्यासाठी वापरलं जातंय. जरा विचार करा की निसर्गातली फक्त 3 फळं एकत्र येऊन आपल्या संपूर्ण आरोग्याची गुरुकिल्ली बनू शकतात का? ही काही केवळ कल्पना नाहीये, तर हे आयुर्वेदाचं एक सखोल सत्य आहे. आणि आज आपण तेच समजून घेणार आहोत. आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण आपल्या चर्चेच्या पहिल्या टप्प्यात आलो आहोत. चला तर मग या पारंपरिक औषधाची ओळख करून घेऊया आणि त्यामागचं विज्ञानही समजून घेऊया. तर त्रिफळा नावावरूनच कळतंय 3 फळं. ही 3 फळं म्हणजे आवळा, हिरडा आणि बेहडा. यातील प्रत्येक फळ स्वतःच खूप गुणकारी आहे. पण खरी गंमत तेव्हा होते जेव्हा ही तिन्ही फळे एकत्र येतात. त्यांचा एकत्रित परिणाम अनेक पटींनी वाढतो आणि हेच त्रिफळाचं वैशिष्ट्य आहे. आता आपण त्रिफळाच्या त्या सर्वात महत्त्वाच्या फायद्याकडे वळूया ज्यासाठी ते सगळ्यात जास्त ओळखलं जातं. तो फायदा म्हणजे आपली पचनशक्ती, ज्याला आयुर्वेदात अग्नी म्हणतात, ती मजबूत करण्याची त्याची जबरदस्त क्षमता. आयुर्वेदानुसार आपलं बरंचसं आरोग्य हे आपल्या पचनावर अवलंबून असतं आणि त्रिफळा या पचन संस्थेचा रक्षक मानला जातो. म्हणूनच तर त्याला अनेकदा पोटासाठी वरदान असंही म्हटलं जातं. आता हे फक्त म्हणण्यापुरतं नाहीये. त्रिफळा खरंच काम करतं. ते बद्धकोष्ठतेसारख्या त्रासातून आराम देतं, अन्नातून पोषक तत्व शोषून घ्यायला मदत करतं आणि आपल्या आतड्यांचं आरोग्य सुधारतं. पण थांबा, त्रिफळाचं काम फक्त पोटापुरतं मर्यादित नाहीये बरं का. याचा फायदा आपल्या संपूर्ण शरीराला होतो, ज्यामुळे आपल्याला एकंदरीतच चांगलं आरोग्य मिळतं. त्रिफळा म्हणजे आपल्या शरीरासाठी एक नॅचरल डिटॉक्सिफायर आहे असं समजा. ते शरीरात साठलेले विषारी घटक बाहेर काढतं आणि आपलं लिव्हर आणि किडनी यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांना साफ करून त्यांना सपोर्ट देण्याचं काम करतं. आणि ही गोष्ट तर खूपच महत्त्वाची आहे. त्रिफळामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी अक्षरशः ठासून भरलेलं असतं. हे दोन्ही घटक आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात, ज्यामुळे आजारांशी लढण्याची ताकद मिळते. अरे वा, अजून फायदे ऐकाल तर आश्चर्य वाटेल. पारंपरिकरित्या त्रिफळा डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी, त्वचा आणि केसांना निरोगी बनवण्यासाठी, शरीरातली सूज कमी करण्यासाठी आणि हो, आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. चला, आता एका वेगळ्या अँगलने बघूया की त्रिफळा आपल्या मेटाबॉलिझमवर म्हणजे चयापचय क्रियेवर कसा परिणाम करतं आणि आजच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या समस्यांमध्ये कशी मदत करतं. आपली चयापचय क्रिया सुधारून त्रिफळा वजन नियंत्रणात मदत करतं. आणि इतकंच नाही, काही अभ्यासांमधून तर असंही समोर आलंय की ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायलाही मदत करू शकतं. आणि याच सगळ्याचा परिणाम म्हणून त्रिफळा हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि हृदयाच्या आजारांसारख्या गंभीर समस्यांमध्ये एक चांगला सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करू शकतं. पण एक मिनिट, इतके सगळे फायदे ऐकून लगेच त्रिफळा घ्यायला सुरुवात करायची नाहीये. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. म्हणूनच सेवन सुरू करण्यापूर्वी प्लीज थांबा आणि ही पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नीट समजून घ्या. कोणतंही आयुर्वेदिक औषध घेण्याआधी एका तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरचा सल्ला घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तेच तुमच्या प्रकृतीनुसार म्हणजे तुमचा दोष वात आहे, पित्त की कफ हे बघून योग्य डोस आणि ते घेण्याची योग्य पद्धत सांगू शकतात. आणि हो, गर्भवती महिलांनी किंवा ज्यांना आधीपासूनच काही गंभीर आजार आहे त्यांच्यासाठी तर हा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर या सगळ्या चर्चेतून एक प्रश्न नक्कीच समोर येतो, नाही का, की आयुर्वेदासारखं आपलं प्राचीन ज्ञान आजच्या आधुनिक काळातल्या आरोग्य समस्यांवर कशी मात करायला मदत करू शकतं. आणि त्रिफळा हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे.